हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे दुष्यंत जो आहे तो बाळजाबाईंना माफ करायचं नाही ह्या निर्णयावर कायम राहणार, पण कृष्णा मात्र बाळजाबाईंची बाजू दुष्यंतला ठामपणे समजावून सांगणार, तर दुसऱ्या बाजूला अनुसया आणि समरचा प्लॅन कृष्णा आणि अढळरावांना समजणार। आता नेमकं काय काय आणि कसं घडतं हे सगळं आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर इकडे आता ज्या बाळजाबाई असतात त्या माफी मागत असतात, त्या म्हणत असतात की आतापर्यंत मी खूप चुका केल्या कृष्णा, मी तुझ्या जीवावर उठले, तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, मी खरंच चुकले ग, मला माफ कर, खरंच प्लीज मला माफ कर, मी पुन्हा अशी चूक कधीही करणार नाही। मी तुझ्या जीवावर उठले पण आज तूच माझ्यासाठी सगळ्यांबरोबर झगडतेस, मी तुझ्या जीवाचा घात घेण्याचा प्रयत्न केला पण आज तूच माझ्यासाठी सगळ्यांशी भांडतेस कृष्णा, खरंच तुझ्या इतकी चांगली मुलगी मला सून म्हणून शोधूनही सापडली नसती ग। त्यावर मग कृष्णा ही बाळजाबाईंना म्हणते, बाळजाबाई काळजी करू नका, होईल सगळं हळूहळू व्यवस्थित। त्यानंतर मग कृष्णा दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार बघताय ना आता बाळजाबाईंमध्ये केवढा मोठा आणि केवढा चांगला फरक पडला आहे तो। आता मला वाटतं की आपणसुद्धा फार काळ गोष्टी ताणून नको धरायला, आपणही आता बाळजाबाईंना माफ करून टाकायला हरकत नाही। तुम्हाला काय वाटतं? शेवटी कितीही आणि काहीही झालं तरी त्या तुमच्या आई आहेत आणि आई म्हणून मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, बाळजाबाई कधीही कुठेही कमी पडलेल्या नाही आहेत, त्यामुळे आई असणं हे त्यांचं तुम्ही आई पण हिरावून नाही घेऊ शकत, म्हणून सांगते आता बाळजाबाईंना माफ करून टाका। पुरे झालं रुसवा, पुरे झालं फुगवा, पुरे झालं चिडणं रुसणं, पण आता नाही, आता नकोच। तुम्ही एकदा का त्यांना माफ केलंत ना की मग बघा आणखीन सगळं कसं पुढे चांगलं घडत जाईल, त्यांच्या वागण्यामध्ये आणखीन जास्त बदल होत जाईल आणि सगळं सुरळीत होईल, माझी खात्री आहे। अहो बाळजाबाईंमधला खरेपणा मी बघितला आहे, जेव्हा त्या चुकीच्या वागत होत्या तेव्हा त्यांच्यातला खोटेपणा मला जसा जाणवू लागला ना, तसंच आज जेव्हा त्या चांगल्या वागता आहेत तेव्हा त्यांच्यातला खरेपणासुद्धा मी अनुभवला आहे आणि म्हणूनच माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगते की खरंच बाळजाबाई बदलल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण बाळजाबाईंना एक संधी द्यायला हरकत नाही आहे। दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे बघ तुझा त्या बाईवर विश्वास पटला असेल, माझा नाही, माझ्यासाठी आजही ती तीच बाई आहे जिने गेली 25 वर्ष मला फसवलं, माझ्यासाठी आजही ती फक्त तीच बाई आहे जी माझ्या लग्नाच्या बायकोच्या जीवावर उठली, माझ्यासाठी आजही ती तीच बाई आहे जिने फक्त लोकांना लुटलं, लुबाडलं, मदतीच्या नावाखाली त्रास दिला, माझ्या नजरेत आजही ती तीच गुन्हेगार आहे जिने आजपर्यंत कधीही कोणाचं काही चांगलं होऊ दिलं नाही, कोणाचं भलं बघितलंच नाही, रादर तिला कोणाचं भलं बघवलंच नाही। त्यामुळे प्लीज तू मला बाळजाबाईंबद्दल कितीही आणि काहीही चांगलं सांगण्याचा प्रयत्न केलास ना तरीही त्याचा फार काही वेगळा उपयोग होईल असं मला तरी वाटत नाही, त्यामुळे प्लीज मला काहीही सांगायला येऊच नकोस ना त्यांच्याबद्दल, का प्रत्येक वेळी तुला तुझी एनर्जी वेस्ट करायची असते। त्यावर मग कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही ना समजून घ्यायचंच नाही असं ठरवलं, मला मान्य आहे बाळजाबाई दोषी आहेत, बाळजाबाईंनी खूप चुका केल्यात, बाळजाबाईंनी चुका नाही तर पापं केलीत, पण दुष्यंत सरकार त्या सगळ्याबरोबर तुम्ही ही गोष्ट कशी काय विसरू शकता की काहीही आणि कितीही असलं तरी आता बाळजाबाई शेवटी बदलल्यात, सुधारल्यात। अहो त्यांनी स्वतःच्या तोंडानं स्वतःची चूक कबूल करून घेतली, मग आता जर त्यांनी स्वतःच्या तोंडाने स्वतःची चूक कबूल केली तर काय हरकत आहे आपण सगळ्यांनीच त्यांना माफ करून पुढे जायला। दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुला जमेल, मला नाही जमणार, मला नको शिकू हे सगळं प्लीज, आणि तो तिकडनं निघून जातो। आता मात्र कृष्णाला कळत नसतं की हे दुष्यंत सरकार असं का वागतायत, मी यांना एवढं पोटतिडकीने समजावून सांगते, पटवून देते, पण तरीही दुष्यंत सरकारांना माझं मत काही पटत नाही आहे। मला मान्य आहे बाळजाबाई चुकल्या, बाळजाबाईंकडनं खूप मोठ्या चुका झाल्या, पण आता त्या स्वतःहून स्वतःच्या तोंडाने कबूल करतायत ना सगळ्या चुका, मग आता त्यांना माफ करून त्यांच्याबरोबर पुढे जायला काय हरकत आहे। किती दिवस त्या घडून गेलेल्या गोष्टी अशाच कुरवाळत ठेवायच्या, किती दिवस असाच त्रास करून घ्यायचा सगळ्यांनीच, त्यापेक्षा सर्व गोष्टी विसरून जर नवीन सुरुवात केली तर ते सगळ्यांच्याच भल्याच राहील ना। पण हे दुष्यंत सरकारांना कोण सांगणार। त्याबरोबर आता दुष्यंत दुसऱ्या बाजूला एकटाच विचार करत असतो, तो म्हणत असतो की बाळजाबाईंनी कितीही नाटकं केली ना सुधारण्याची, बदलण्याची, तरी माझा पूर्ण विश्वास आहे बाळजाबाई ना कधी बदलू शकतात ना कधी सुधरू शकतात,
त्या फक्त आणि फक्त नवनवीन वेगवेगळे रोज ड्रामे क्रिएट करू शकतात आणि त्यामुळे त्या बाळजाबाईंना मला अजिबातच माफ करायचं नाही आहे. त्यांना वाटत असेल की पुन्हा त्या गोड गोड बोलतील आणि आम्हाला सगळ्यांना झाशात खेचतील. नाही, कृष्णा एखाद्या वेळी त्यांना भुलेलही, कृष्णा जाईलही त्यांच्या जाळ्यात, पण मी नाही. मी दुष्यंत आहे, दुष्यंत. मी पुन्हा भुलणार नाही आहे त्यांच्या त्या सगळ्या खोटारडेपणाला. त्यानंतर मग आता कृष्णा हे ठरवते की आपण या सर्व विषयावर आबांबरोबरच बोलायला हवं. आबा हेच आपल्याला योग्य तो सल्ला देऊ शकतात. म्हणून मग कृष्णा आता आढळरावांबरोबर बोलायचं असं ठरवते आणि त्यानंतर मग ती आता आढळरावांकडे जायला निघालेली असते. रस्त्यात कृष्णा दुष्यंतचाच विचार करत असते. ती विचार करत असते की आबा दुष्यंत सरकारांना समजावू शकतील का? मी आबांना सांगते दुष्यंत सरकारांशी बोलायला, पण त्यांना तरी हे जमणार आहे का? आणि जरी आबा दुष्यंत सरकारांशी बोलायला गेले तरी दुष्यंत सरकारांना पटणार आहे का? देवी आई, अगं तूच सगळ्यातनं मार्ग काढ. आता पाहू तर जेव्हा जेव्हा मला संकट सामनी दिसल्यात तेव्हा तेव्हा मी फक्त तुझ्या नावाचा धावा केलेला आहे, तुझं नाम जपलेलं आहे आणि तवा तू मला प्रत्येक संकटातनं बाहेर बी काढलेलं आहेस. आज बी माझ्यामुळं हे लई मोठं संकट आहे, ते म्हणजे दुष्यंत सरकार आणि बाळजाबाईंमधला समेट. अरे जेव्हा माझी आई मला लेक म्हणून जवळ घेत नाही तेव्हा ते दुःख जसं मला वाटतं तसंच आता दुष्यंत सरकार त्यांच्या आईला आई म्हणत नाही याचं दुःखसुद्धा बाळजाबाईंना वाटतच असेल, हे मला ठावं आहे. आता कृष्णा तिच्या विचारांमध्ये मग्न होऊन चालत असताना बाळजाबाई समोर येतात. बाळजाबाई कृष्णाला हाका मारतात, पण कृष्णाचं काही लक्षच नसतं. मग कृष्णाला बाळजाबाई हाताने थांबवतात आणि म्हणतात, काय गं कृष्णे, कुठं जायलास आणि लक्ष कुठं आहे तुझं? कवा धरणं मी हाका मारायलो आहे, काय झालं? मग कृष्णा म्हणते, नाही काही नाही बाळजाबाई. बाळजाबाई म्हणतात, आता खोटं बोलशील होय माझ्याबरोबर? सांग की काहीतरी चालू आहे तुझ्या मनात, बोल ना, जे असेल ते बोल. त्यावर कृष्णा म्हणते, बाळजाबाई तुमच्यामध्ये आणि दुष्यंत सरकारांमध्ये समेट कसा घडवायचा ह्याच गोष्टीचा विचार करायलो आहे बघा. त्यावर बाळजाबाई म्हणतात, कृष्णे खरंच म्या तुला एवढा त्रास दिला, तुझ्याबरोबर एवढं वाईट वागलो, पण तरी बी तू मला आणि दुष्यंतला एकत्र आणण्याकरता किती प्रयत्न करायलास गं? कृष्णा म्हणते, बाळजाबाई अहो काय आहे ना, शेवटी तुम्ही आणि दुष्यंत सरकारांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे. कारण काय आहे ना, जेव्हा मी तुमच्याबरोबर वाईट वागत होते तेव्हा मला माहिती होतं की तुम्ही वाईट आहात म्हणून मी वाईट वागले, पण आता तुम्ही बदलताय, तुम्ही सुधारताय आणि हे सगळं मला दिसतंय. आणि जर तुम्ही समोरून सुधारण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला संधी द्यायलाच हवी ना. त्याबरोबर बाळजाबाई कृष्णाचा हात पकडतात आणि तिला वचन देतात, कृष्णे आजच्या नंतर पुन्हा कधी बी म्या वाईट मार्गाला जाणं तर दूर, वाईट मार्गांचा विचार बी करणार नाही. आता पावतर केलं तेवढं पुरे झालं, पण ह्यापुढं नाही. ह्यापुढं म्या फक्त समधी चांगली कामं आणि चांगली कामच करणार. ह्यो या बाळजाचा सबूत आहे तुला. कृष्णा म्हणते, बाळजाबाई काळजी करू नका, जर तुम्ही चांगलं वागत असाल ना तर देवसुद्धा तुमच्याबरोबर आहे, मी सुद्धा तुमच्याबरोबर आहे आणि दुष्यंत सरकारसुद्धा लवकरच तुमच्याबरोबर असतील. फक्त ह्यो विश्वास डळमळू देऊ नका. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, नाही गं नाही कृष्णे, आता पुन्हा म्या त्याच चुका नाही करायची. आता मला कळून चुकलं आहे कोण आपलं असतं आणि कोण परकं असतं. त्यामुळं तू आता माझ्यावरती पुन्हा शंका घेऊ नकस. म्या तुला शंका घ्यायला संधी सोडणारच नाही आहे बघ. त्यानंतर मग आता इकडे कृष्णा ही आढळरावांकडे येते आणि त्यांना विचारते, आबा मी दुष्यंत सरकारांना समजावते आहे, बाळजाबाईंची बाजू घेते आहे, दुष्यंत सरकारांना बाळजाबाईंना माफ करायला सांगते आहे, हे सगळं बरोबर तर करते आहे ना, मी चुकत नाही आहे ना? मग आबा कृष्णाला सांगतात, कृष्णे अगं तू कधी चुकू शकतेस का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे बघ, बाळजा जर आता सुधारायचा प्रयत्न करायला ना तर ही समधी तिची नाटकं नाही, तर हे समद खरं आहे. बाळजाला जे काही करायचं असतं ना ते समद ती थेट उघडपणी करत्या, सगळं तोंडावर. त्यामुळं जर तिनं ठरवलं आहे की नाही की ती शोधून काढणार म्हणजे सगळं चांगलं वागणार, तर ती नक्की चांगलं वागणार. हे बघ कृष्णे, तू दुष्यंतला समजव किंवा नको समजव, बाळजा तिच्या परीने आता प्रयत्न करणार आणि माझी खात्री जर बाळजा समोरून चांगलं वागायला की नाही तर दुष्यंत पण लवकरच तिला माफ बी करणार. काळजी करू नकस, सगळं आपल्याला हवं आहे तसं आपल्या मनाप्रमाणेच घडणार बघ, निवांत राहतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अनुसया जी आहे ती समरवर रागवलेली असते. ती त्याला ओरडत असते, बडबडत असते की तुला कळत नाही का, सगळं तुझ्यामुळे घडतं आहे, तुझा एकही प्लॅन सक्सेसफुल होत नाही, सगळं वाया जातं आहे. त्यावर समर आईला म्हणतो, आई अगं मला माफ कर, माझं चुकलं, पण आता माझ्याकडं एक जबरदस्त फर्स्ट क्लास प्लॅन आहे आणि तो म्हणजे आता आपण एक काम करूया,
की आता त्या कृष्णाची बहीण आहे नाही का ती पूजा, मी तिच्याबरोबर खोटं लगीन करून तिला मी या घरात घेऊन येतो. एक डाव मी त्या पूजाला ह्या घरात आणलं की नाही की मग तू बघतच राहशील आहे कसं ती पूजा ह्या कृष्णीला स्वतःच्या तालावर नाचवू देते. त्याबरोबर आता ह्या गोष्टीसाठी अनुसया तयार नसते. पण मग समर तिची समजूत घालतो, तिला सांगतो की आहे अगं त्या पूजा मॅडम आहेत की नाही त्या लई भारी आहेत, त्याच ह्या कृष्णीला सरळ वटणीवर आणू शकतात. आणि शिवाय म्हणतात की नाही दुश्मनाचा दुश्मन तो आपला दोस्त म्हणून म्हणायलो. आई अगं वय म्हण की काळजी नगं करूस तू काय. मग अनुसया होकार देते. त्यानंतर आता समर म्हणतो आपण उद्याच्याला त्यांच्या घरी जाऊ आणि समजा गोष्टींचं प्लॅनिंग करू. मॅ लगीन करूनच त्यासनी या घरामध्ये घेऊन येईन, म्हणजे त्यासनी कोण घरातनं बाहेर पण नाही काढू शकणार. त्यानंतर मग समर आणि आता अनुसया हे दोघंजणं इकडे पूजाच्या घरी आलेले असतात. आणि आता पूजा आणि सावित्रीबरोबर ते दोघं मिळून प्लॅनिंग करतात की पूजाचं आणि समरचं लग्न लावून द्यायचं. आणि मग त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर पूजा त्या घरची मालकीन म्हणून त्या घरामध्ये जाणार आणि मालकीन म्हणून ती तिकडे कृष्णाला खूप जास्त छळणार, सतवणार. तर आता इकडे हे सगळं प्लॅनिंग होत असताना अढळरावांनी आणि कृष्णाने दोघांनीही ऐकलेलं असतं. कारण काय झालेलं असतं, अढळराव हे बाहेर अंगणात बसलेले असतात आणि त्यांनी अनुसयाला अचानक बाहेर जाताना पाहिलेलं असतं. आता अनुसयाला हे असं अचानक जाताना बघून मग मात्र त्यांना प्रश्न पडतो की अनुसया आणि समर चाललेत कुठे. आणि म्हणूनच अढळराव हे त्या दोघांचा पाठलाग करतात. आणि त्यावेळी आता त्या दोघांनाही ते कृष्णाच्या घरी जाताना पाहतात. मग अढळराव कृष्णालाही तिकडे बोलवतात आणि त्या दोघांचंही बोलणं, त्या दोघांचंही प्लॅनिंग, त्याचबरोबर सावित्री आणि पूजाचं बोलणं सगळंच आता कृष्णा आणि अढळराव ऐकतात. आता समर सांगत असतो, एकदा का आपण लगीन करून त्या घरात गेलो की आम्ही तुला त्या सगळ्या संपत्तीची मालकीन बनवू पूजा. त्या घर समजा तुझ्याच हातात देऊ, तुझ्याच नावावर करू. अगं आफ्टर ऑल तूच आहेस त्या सगळ्याची मालकीन, कारण तू माझी बायको असणार आहेस. त्या समजा प्रॉपर्टीचा, त्या समजा मालमत्तेचा मी एकुलता एक वारस होणार आहे, एकुलता एक मालक मी आहे. मग अर्थात माझी बायको म्हणून त्या सगळ्यावर फक्त तुझा हक्क असायला पाहिजे. त्याबरोबर आता पूजा आणखीन जास्त खुश होते. आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.